कणखर नेता या भारताला मिळाला। हा भारत पुढे नेण्यासाठी म्हणून आम्हाला पंतप्रधान म्हणून तुम्ही योग्य वाटलात, म्हणून राज ठाकरेंनी सुरुवातीपासून सांगितलं की नाही, या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत। पण हे असं वागण्यासाठी नाही, असं बोलण्यासाठी नाही, असा विचार करण्यासाठी नाही सांगितलं मी ते। सगळीकडे फिरून येऊन जर समजा परत माहिती आहे ना, म्हणतो ना आपण, घार उडते उंच आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी। पंतप्रधान झाले तरी आमचं लक्ष, आमचं केंद्र परत गुजरातच राहतं, तिथेच आम्ही फक्त तेवढाच विचार करत बसतो। याच्यासाठी नाही तुम्ही पंतप्रधान झालात, याच्यासाठी नाही या देशाने तुम्हाला पंतप्रधान केलं। आम्हाला वाटलं हे काँग्रेसवाले नालायक आहेत, भ्रष्टाचारी आहे, तो भ्रष्टाचार या देशामधला मिटला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून एक भ्रष्टाचार न करणारा, एक अत्यंत स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणून आम्ही नरेंद्र भाई तुमच्याकडे पाहिलं। हे काय करतात तुम्ही? या कसल्या गोष्टी आणतात तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये? कसल्या गोष्टी बोलतात? काय तुमच्या मुख्यमंत्री येऊन इकडे दिवे तुम्ही उजळवताय? काय अक्कल पाजळतायत? उद्योगपतीनो, महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या, चला गुजरातला। हे इतक्या वर्षाचे गुण्यागोविंदाने राहणारे सगळे समाज, या समाजामध्ये तुम्ही परत भेद निर्माण करतात। पुन्हा तुम्ही संयुक्त महाराष्ट्राची वेळ परत आणता तुम्ही या महाराष्ट्रावरती, मुंबईवरती। काय चालू काय आता? हे इथला कोणतरी तो त्यांचा उमेदवार भाजपचा, कोण? प्रकाश मेहता। मी आता त्याचा ट्रक पाहिला, चारी बाजूनी, सगळ्या बाजूनी गुजरातीमध्ये